नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एका उकडलेल्या बटाट्यापासून तुम्हाला मी नाश्ता बनवून दाखवणार आहे। तर हे बघा, एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घेतले। आपल्याला त्यासाठी थोडंसं आलं, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10-7 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि थोडासा ओवा, चिली फ्लेक्स आणि आपल्याला कोथिंबीर लागेल। तर आपण अगोदर पीठ मळून घेऊ। हे बघा, मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकले, 2 चमचे रवा टाकते आणि 2 चमचे चण्याचं पीठ आहे। तर आपण आता त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकू, थोडासा ओवा टाकायचा हातावर असा चुरवाळून आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। तर का चवीपुरतं मीठ टाकते। आपण चांगलं हे मिक्स करून घेऊ। बाहेर पाऊस पडतोय आणि असा खमंग नाश्ता छान लागतो, कुरकुरीत होतो चांगला। आता मी तेल गरम करायला ठेवले गॅसवर। ते आता आपण यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊ। कडकडीत तेल करायचं आणि चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करायचा चांगला मस्त। 1 चमचा तेल टाकले मी। आता असं चांगलं मळून घ्यायचं। हे बघा, अशी मोठवळ आली पाहिजे कणाकणाला, ते चांगलं तेल लागलं पाहिजे असं। आणि आता आपण याचा घट्टसर गोळा मळून घेऊ। थोडं थोडं पाणी घालायचं, पातळ झालं तर मग चांगलं येणार नाही। हे बघा, असं थोडं थोडं घ्यायचं पाणी, घट्ट मळायचं आपण का शंकरपाळ्याला मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, असा घट्ट गोळा मळायचा चांगला। आणि आता आपण याला रवा टाकल्यामुळं 10 मिनिटं याला भिजून देऊ। चांगलं मळमळू घ्यायचं असं झाकण ठेवून। हे बघा, झाकण ठेवून आपण 10 मिनिटं याला चांगलं भिजून देऊ। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। चटणीसाठी थोडेसे आल्याचे तुकडे करायचे। बघा, आलं आणि लसूण आणि 2-3 मिरच्या मी बडदुबड वाटून घेते। ते ठेसलं तरी खलबत्ता असेल तर असं ठेसून घ्यायचं, मी वाटून घेते। बघा, आपण तोपर्यंत भाजी करून घेऊ। गॅस पेटवला ठेवलाय। आता आपण त्यामध्ये तेल टाकलं का थोडीशी मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी तडतडोस्तोवर आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊ। अशा पद्धतीने आता आपण जिरं टाकू आणि मिरचीचा ठेचा केलाय, आलं लसूण हिरवी मिरची ते टाकले। थोडं तेल टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं। नंतर आपण त्यामध्ये थोडासा हिंग टाकू, थोडीशी हळद, थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडासा ओवा, पाव चमचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। कढीपत्ता नंतर टाकायचा, म्हणजे वास चांगला राहतो। टाका आहे म्हणून थोडंसं मीठ टाकते मी चवीपुरतं। आता आपण बटाटा चांगला परतून घेऊ त्यामध्ये।
असा चांगला मऊ करून घ्यायचा. किसून घेतला तुम्ही तरी चालेल, पण असा पण मऊ होतो. मऊ करून घ्यायचा. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू. अशा पद्धतीने चांगला मऊ करून घ्यायचा त्याला आणि चांगलं थंड होऊन द्यायचं. मऊ झालाय आपला बटाटा. अशा पद्धतीने करायचा. आता थंड व्हायला ठेवू आपण. सकाळच्या घाई पटकन होतो. आता आपण खाली उतरून गॅस बंद करून थंड करून घेऊ. पीठ भिजलंय 10 मिनिटं. आता चांगलं मळून घ्यायचं. असं मळू घ्यायचं आणि त्याचे असे 2 गोळे करायचे एकसारखे. अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे. असे गोळे केले का अशा पद्धतीने दोन्ही सारखे एकसारखे गोळे करून घ्यायचे. आता आपण हे लाटून घेणार आहोत. हे बघा मी आता हे लाटून घेते. याच्या आपल्याला चपात्या करून घ्यायच्या 2 मोठ्या मोठ्या. काळे तिळ टाकते. सफेद असले तरी चालतील तुमच्याकडं, काळे असले तरी चालतील, नाहीतर कलंजी असली तरी चालेल. त्याला असं लावून घ्यायचं आणि परत असं सारखं करून घ्यायचं. दोन्ही बाजूने लावायचं. दोन्ही बाजूने असं थोडंसं लावून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं आणि परत त्याच्यावर लाटणं फिरवायचं म्हणजे चांगलं जाम बसतं. का आपल्या दोन्ही पोळ्या लाटून झाल्यात. आता आपण त्याच्यावर भाजी टाकू. हे बघा अशी भाजी लावून घ्यायची. मैद्याचं केले तरी चालतात तुमच्या आवडीप्रमाणे. मैदा तुम्हाला पाहिजे असेल तर मैदा टाकला तरी चालतो आणि गव्हाचं पीठ टाकलं तरी चालतं. तर आपण हे सगळं लावून घेऊ. सगळं लावून घ्यायचं चांगलं. अशा पद्धतीने असं लावून घ्यायचं. तुम्ही याच्यात भाज्या असं गाजर कांदा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. हे थोडंच आहे म्हणून मी एकच बटाट्याचं केलं. असं सगळ्या बाजूने चांगलं लावून घ्यायचं. मुलांना करायचं असेल तर कमी तिखट घालायचं म्हणजे मुलं आवडीने खातात. हे बघा आता आपण दुसरी पोळी अशी टाकून घ्यायची त्याच्यावर आणि असे चांगले कडेपर्यंत दाबून घ्यायचं. चांगलं असं पॅक करून घ्यायचं. का अशा पद्धतीने चांगलं पॅक केलं का आपण तुमच्याकडे झाकण असेल छोटंसं डब्याचं किंवा वाटी असेल छोटी ना त्याने कापलं तरी चालेल. का दोन्ही बाजूने असं पॅक केले. आता आपण झाकणाच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं. असे काप काढायचे. हे बघा अशा पद्धतीने आपण काप करून घेऊ. हे बघा मी वाटीने पण करून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. हे बघा तेल तापायला ठेवले. तेल तापलं का बघू आपण. हे बघा मी थोडीशी गोळी टाकली ती वरती आली. आपलं तेल चांगलं तापले आणि बारीक गॅसवरच चांगलं तळून घ्यायचं. हे बघा आता मी हे तळायला ठेवते. अशा पद्धतीने तळायचं.
चांगलं बारीक गॅसवर चांगलं खालून वरून हलवत तळून द्यायचं. चांगलं हलवून खालच्या वर करायचं अशा. हे का हलवून द्यायचं आणि बारीक गॅसवरच चांगलं तळून घ्यायचं. असा गुलाबी कलर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचा. कडक करायचं चांगला कुरकुरीत. हे का अशा पद्धतीने. आता हे तेलाचे बुडबुडे कमी झाले का आपण काढून घेणार. आता आपण काढून घेऊ. चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. आता आपण काढून घेऊ. तेल परत चांगला ताव येऊन द्यायचा. मग दुसऱ्या टिक्क्या सोडायच्या. हे बघा आपल्या गव्हाच्या पिठापासून एका बटाट्यापासून किती छान आपला नाश्ता तयार झाला. छान चंद्रासारखे कोर निघले. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि नवीन चॅनलवर असाल तर आमचे व्हिडिओ पूर्ण पाहत जा. बाय बाय.